नमस्कार, स्वागत आहे तुमचं वोटम अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमध्ये 2 मार्काला येणाऱ्या क्वेश्चनबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच हा क्वेश्चन ॲक्च्युली 2 मार्काला येतो. क्वेश्चन काय आहे? राईट द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन जो आहे ह्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला छोटीशी डायग्राम आणि थोडंसं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. लक्षात घ्या 2 मार्काचा जरी असेल तरी बोर्डला डायग्राम जिथं जिथं पॉसिबल असते तिथं तिथं डायग्राम काढत चला. आपण आज बघूयात पोलन ग्रेन जो आहे ह्या पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरबद्दल. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय लिहायचं आहे. सो पोलन ग्रेन जो असतो, पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल. नीट समजून घ्या, इट इज नॉन मोटाईल. पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल. नेक्स्ट हॅप्लॉइड. नीट समजून घ्या, पोलन ग्रेन हा हॅप्लॉइड असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे. त्याच्यानंतर इट इज युनिसेल्युलर. सिंगल सेलपासून बनलेला सिंगल सेल असतं स्ट्रक्चरमध्ये त्याला आपण युनिसेल्युलर असं म्हणणार आहोत. सो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अँथरचं स्ट्रक्चर बघितलं होतं, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन कुठं तयार होतो हे आपण बघितलं होतं. मग आता पोलन ग्रेन जो आहे हा पोलन ग्रेन आपण नॉन मोटाईल, हॅप्लॉइड आणि युनिसेल्युलर असं सांगितला. सो पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय बघता येतं किंवा त्याच्यामध्ये काय काय असतं, त्याच्यामध्ये पार्ट कुठले कुठले असतात समजून घ्या. पोलन ग्रेन जो असतो हा पोलन ग्रेन 2 मेम्ब्रेनपासून बनलेला असतो किंवा 2 आउटर मोस्ट लेअरपासून बनलेला असतो. त्याच्यामध्ये एका लेअरचं किंवा आउटर मोस्ट लेअरचं नाव आहे एक्झाईन आणि दुसरा जो लेअर आहे त्याचं नाव आहे इंटाईन किंवा वॉल जो आहे त्याचं नाव आहे इंटाईन. आणि म्हणून त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपण जर बघितलं तर बाहेरचा जो वॉल आहे त्या बाहेरच्या वॉलला आपण एक्झाईन असं म्हटलं तर एक्झाईन जो असतो हा एक्झाईन समजूया आपण असा आहे. तर एक्झाईन जो आहे ह्या एक्झाईनमध्ये महत्त्वाची गोष्ट काय की पोलन ग्रेनमधले जे एक्झाईन असतात तो एक्झाईन असतो रफ. काही पोलन ग्रेनमध्ये एक्झाईन जो आहे ह्या एक्झाईनवरती स्पाइन्स प्रेझेंट असतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही की तो रफ असतो. काही पोलन ग्रेनच्या एक्झाईनवरती स्पाइन्स प्रेझेंट असतात. सो एक्झाईन इज रफ, आउटर मोस्ट रफ, स्पाईन पण प्रेझेंट असतात. का? कारण ज्यावेळेला पोलन ग्रेन डिपॉझिट होतो स्टिग्मावरती त्यावेळेला स्टिग्मावरती तो प्रॉपर डिपॉझिट व्हावा आणि स्टिक करून राहावा याच्यासाठी आउटर मोस्ट लेअर जो आहे तो स्पायनी किंवा रफ असतो. लक्षात राहू द्या. काही ठिकाणी पोलन ग्रेन एक्झाईन जे आहे ह्या एक्झाईनवरती काही ठिकाणी देर आर स्मॉल ॲपर्चर लाईक स्ट्रक्चर्स. छोटी छिद्रांच्या सारखी स्ट्रक्चर्स असतात. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत या स्ट्रक्चर्सला आपण म्हणणार आहोत जर्म पोअर. याचं नाव काय आहे? जर्म पोअर. मग आता जर्म पोअर जे आहे याचं फंक्शन काय असतं? नावातच आहे त्याच्या जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनचं जर्मिनेशन तिथून होतं. कसं होतं आपण सगळं पुढं बघूयात. सो आपण काय सांगितलं की एक्झाईन जो आहे तो रफ आहे, स्पायनी आहे आणि त्याच्यावरती जर्म पोअर्स प्रेझेंट आहेत. जर्म पोअर्स प्रेझेंट आहेत. ओके. आणि आता तिसरी महत्त्वाची गोष्ट की एक्झाईन जो आहे हा एक्झाईन ज्या केमिकलपासून बनलेला असतो ते आपण सांगितलं होतं की हा जो एक्झाईन आहे हा एक्झाईन स्पोरोपोलेनिन या केमिकलपासून बनलेला असतो. म्हणजेच काय? एक्झाईन कंटेन्स स्पोरोपोलेनिन. सो पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये टॅपेटम जो आहे हा टॅपेटम स्पोरोपोलेनिन तयार करतो. मी तुम्हाला तिथं पण सांगितलं होतं की हा MCQला येतो. याचं कारण काय की एक्झाईन इज स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ स्पोरोपोलेनिन. हा झाला आउटर मोस्ट लेअर ज्याला आपण एक्झाईन असं म्हटलं. त्याच्यानंतर सेकंड लेअर जो आहे त्या सेकंड लेअर किंवा सेकंड वॉलचं नाव आहे इंटाईन. सो मी इथे इंटाईन ड्रॉ करतो विच इज प्रेझेंट जस्ट इनसाइड द एक्झाईन. एक्झाईनच्या आतमध्ये दुसरा जो लेअर आहे त्या लेअरचं नाव आपण सांगितलं इंटाईन. ओके. आता हा जो इंटाईन आहे हा इंटाईन ॲज कम्पेअर टू एक्झाईनच्या कम्पॅरिझनमध्ये इंटाईन हा स्मूथ असतो आणि इझिली ब्रेकेबल असतो. ओके. बाहेरचा जो आहे तो रेझिस्टंट असतो. लक्षात घ्या, केमिकल रेझिस्टंट असतो. हा इझिली ब्रेक होत नाही. मात्र आतमधला जो आहे इंटाईन हा इझिली ब्रेक होऊ शकतो, फ्लेक्झिबल असतो, स्मूथ असतो. नाऊ एक्झाईन जो आहे विच इज स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ पेक्टिन अँड सेल्युलोज. व्यवस्थित समजून घ्या. एक्झाईन स्पोरोपोलेनिनपासून, मात्र एंटाईन जो आहे तो पेक्टिन आणि सेल्युलोजपासून बनलेला असतो. आता 2 वॉल असल्यामुळं ह्या 2 वॉलला कलेक्टिवली स्पोरोडर्म असं म्हटलं जातं. डर्म म्हणजे स्किन, आउटर मोस्ट लेअर, आणि स्पोर
जे आहे ह्या स्पोर म्हणजे पोलन ग्रेन जो आहे याचं आउटरमोस्ट लेअर, या दोघांना मिळून आपण स्पोरोडर्म असं म्हटलं. ओके. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की इंटाईनच्या आतमध्ये जे पूर्ण प्रेझेंट असतं, जसं आपण म्हटलं की हा सिंगल सेल आहे आणि सिंगल सेल तुम्ही कन्सिडर करा. सेलमध्ये काय असणार आहे तर वॉल असणार, आतमध्ये असणार आहे एंटायर सायटोप्लाझम, आतमध्ये एंटायर सायटोप्लाझम. त्या सायटोप्लाझमला आपण इथं नाव दिले प्रोटोप्लाझम. सो विच इज थिक, विस्कस अँड कन्सिस्ट ऑफ व्हेरियस एन्झाईम्स, केमिकल्स, व्हेरियस आयन्स. वेगवेगळ्या ज्या बायोकेमिकल रिॲक्शन्स आतमध्ये होतात त्या सगळ्यांच्यासाठी ती केमिकल पाहिजे ती केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो त्याला आपण प्रोटोप्लाझम असं नाव दिलं. आणि प्रोटोप्लाझममध्ये सिंगल लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट असतो. याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सो विच कन्सिस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल. त्याच्या आतमध्ये काय असणार आहे जेनेटिक मटेरियल. ओके. आणि त्याच्यामध्ये असणार आहेत कॅरेक्टर ऑफ मेल, मेलचे कॅरेक्टर्स असणार आहेत. सो हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर झालं पोलन ग्रेन्स. ओके. सो पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये 2 मार्कासाठी लक्षात ठेवा, जर पेपरला प्रश्न आला तर आपल्याला हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आणि स्ट्रक्चर नंतर आपल्याला लिहायचं आहे पोलन ग्रेन नॉन मोटाईल असतो, त्याच्यानंतर हॅप्लॉइड असतो, त्याच्यानंतर युनिसेल्युलर असतो, त्याच्याशिवाय की त्याच्यामध्ये एक्झाईन आहे, एंटाईन आहे, न्यूक्लियस आणि प्रोटोप्लाझम. सो एक्झाईन आउटर मोस्ट लेअर, रफ आहे, स्पायनी आहे, जर्मपोर प्रेझेंट असतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट की प्लांट जर डायकॉट असेल, नीट लक्षात घ्या, प्लांट जर डायकॉट असेल किंवा पोलन ग्रेन डायकॉट प्लांटचा असेल तर त्याच्यामध्ये जर्म पोर जे असतात ना, हे जर्म पोर 3 प्रेझेंट असतात, 3. आणि म्हणून त्याला आपण ट्रायपोरेट पोलन ग्रेन असं म्हणतो. तेच जर प्लांट मोनोकॉट असेल, सिंगल कॉटिलिडॉन असेल त्याच्यामध्ये, तर जर्मपोर जे असतात हे जर्मपोर एकच असतं आणि म्हणून ह्याला आपण युनिपोरेट असं नाव देणार आहोत. सो हे एक लक्षात राहू द्या सिंगल सेंटेन्स आणि MCQसाठी की ट्रायपोरेट पोलन ग्रेन जो असतो तो असतो डायकॉट प्लांटमध्ये आणि युनिपोरेट पोलन ग्रेन जो आहे तो असतो मोनोकॉटमध्ये. सो हे होतं पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूयात. तोपर्यंत थँक्यू.